नमस्कार मित्रांनो, आज आपण चॅट जीपीटी अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआयचा वापर आपण आपल्या दुकानाच्या प्रमोशनसाठी, दुकानाचा व्यवसाय वाढावा यासाठी कसा करू शकतो हे बघण्याच्या सोप्या सोप्या ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. यासाठी कोणताही एआयचा कोर्स करायची गरज नाही आणि आम्ही तुम्हाला कोणता एआयचा कोर्सही खपवणार नाही आहे, परंतु हे सध्या फ्रीमध्ये अवेलेबल असलेली टेक्नॉलॉजी चॅट जीपीटी, क्लाउडे, डीपसीक, जेमिनी हे कसं आपण आपल्या फायद्यासाठी वापरून घेऊ शकतो तेही फ्री ऑफ कॉस्ट, ते आपण आज उदाहरणासहित बघणार आहोत. काय करायचंय, ज्यांना काहीच माहित नाहीये चॅट जीपीटीचं त्यांच्यासाठी सुरुवातीला सांगतो. पहिल्यांदा तुम्ही गुगलमध्ये जा, चॅट जीपीटी टाईप करा. चॅट जीपीटीचं जे आल्यानंतर लॉग इन और साइन अप येईल. इथे तुम्ही तुमचं जीमेल आय डी थ्रू किंवा ह्याच्या थ्रू फोन नंबर थ्रू तुम्ही लॉग इन करू शकता, साइन अप करू शकता आणि नंतर हे तुम्ही फ्रीमध्ये वापरू शकता. हे चॅट जीपीटी जे आहे हे आपण फ्रीमध्ये वापरू शकतो. फक्त याचं फ्रीमधल्या याचा तोटा काय की दिवसाला तुम्ही एक 40-50 क्वेरी विचारू शकता. त्यानंतर ते स्लो होतं. इमेजेस 20-22 इमेजेस एका दिवसात 24 तासात ते देतं. त्याच्या पलीकडे तुम्हाला पाहिजे असेल तर 24 तास थांबायला लागतं. मग त्यांचा दुसरा ऑप्शन चॅट जीपीटी प्लस आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही अपग्रेड करून अनलिमिटेड क्वेरीज, अनलिमिटेड इमेजेस, अनलिमिटेड काहीही तुम्ही विचारू शकता. पण त्याची किंमत साधारण 1900 ते 2000 रुपये पर महिना असं सबस्क्रिप्शन असतं. त्याची आपल्याला सध्या गरज नाहीये. आपण फ्रीमध्ये काय काय अवेलेबल आहे ते बघूयात. आता आपण पहिल्यांदा बघणार आहोत किराणा दुकानदार. हो, आपल्या गल्लीतला किराणा दुकानवाला पण चॅट जीपीटी वापरून कसा त्याचा व्यवसाय वाढवू शकतो हे आपण सोप्या शब्दात बघूयात. आता ह्या चॅट जीपीटी मध्ये काय असतं, पहिलं तर आपण प्रॉम्प्ट लिहायचा असतो. आता प्रॉम्प्ट म्हणजे काय, आता हे जे आहे इथे दाखवलेलं, हे जे मी आता सिलेक्ट केलंय, हा जो आहे हा असतो प्रॉम्प्ट. प्रॉम्प्ट म्हणजे काय, आपण चॅट जीपीटीला काय विचारतो त्याला साध्या शब्दात तांत्रिक भाषेत प्रॉम्प्ट असं म्हणतात. हा प्रॉम्प्ट किती तुम्ही डिटेल्ड, व्यवस्थित, विचारपूर्वक देताय त्यावरती त्या चॅट जीपीटीचं उत्तर अवलंबून असतं मित्रांनो. जर तुम्ही साधा मेसेज टाकला की मला अमुक अमुक किराणा दुकानाचं पोस्टर तयार करून घ्या, त्याला काय कळणार आहे की तुमचं दुकान कुठे आहे, तुमचे ग्राहक कोण आहे, तुम्हाला कशा संदर्भात पाहिजे, काहीतरी संदर्भ द्यायला लागतो, तुम्हाला काय अपेक्षित आहे त्यातनं रिझल्ट, हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही त्या प्रॉम्प्ट मध्ये लिहिल्यात, त्याला काही लिमिट नाहीये वर्डचं की 20 शब्दात लिहा किंवा 50 शब्दात लिहा. तुम्हाला जे काही पाहिजे ते सगळं तिथे पुरवा आणि बघा ते किती फटाफट उत्तर देते. आता मी हे कोल्हापूरच्या गणेश किराणा स्टोअर साठीच एक उदाहरण घेतलंय. त्यांचं एक किराणाचं दुकान आहे, गणेश सावंत त्यांचं नाव. तर येणारा काळ गणेशोत्सवाचा आहे, तर त्यांना काय करायचंय की गणेशोत्सवासाठी हे चॅट जीपीटी मला काय करून देऊ शकतं. मला एखादं पॅम्पलेट करायचं असेल, ब्रोशर करायचं असेल, व्हॉट्सअपची पोस्ट, इंस्टाग्रामची पोस्ट डिझाईन करायची असेल, तर सध्या मी काय करतो, मी जातो ग्राफिक डिझायनरकडे. तो एकतर माणूस असतो बिझी, त्याच्या पुढे 17 जण बसलेले असतात. माझा कधीतरी नंबर येणार, मग तो करून ठेवणार, मी परत जाणार, त्याच्या समोर बसणार, अरे हे चेक कर, हे कमी कर, हे बरोबर कर, हे चूक झालंय. अशा 1760 ह्याच्यातनं तुमचे 1-2 दिवस साध्या पोस्ट तयार करायची, पोस्टची इमेज तयार करण्यात वाया जात होते. हे चॅट जीपीटी, तुमचा विश्वास बसणार नाही, अक्षरशः सेकंदामध्ये तुम्हाला जे हवं ते पाहिजे ते आउटपुट तुम्हाला देते. ह्याचं तर आपण एक साधं उदाहरणापासून सुरुवात करू. तुम्हाला जास्त असा मारा करत नाही मी ह्याचा, आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. आता मी काय टाकलं इथे बघा, मी कोल्हापूरमध्ये श्री गणेश किराणा स्टोअर्स नावाचे किराणा दुकान चालवतो. आगामी गणेशोत्सवानिमित्त माझ्या दुकानासाठी मराठीत आकर्षक ऑफर तयार करा. ऑफरमध्ये मला काय वस्तूंचं प्रमोशन करायचंय, साखर, तांदूळ, तूप, बेसन, सुकामेवा आणि पूजेचं साहित्य याचा उल्लेख असावा. ग्राहकांना कुटुंबासह खरेदीसाठी आमंत्रित करणारा साधा आणि विश्वासार्ह व्हॉट्सअप संदेश लिहा आणि शेवटी आजच भेट द्या असं आवाहन असावं. तर हा एक झाला बेसिक चांगला प्रॉम्प्ट. हा उत्तम नाहीये, उत्तम कसा करायचं ते आपण बघूयात. हा एक चांगला प्रॉम्प्ट झाला. आता हे
टाकल्यानंतर तुम्ही मारलं एंटर इथे. आता हा मी प्रॉम्प्ट तयार करून ठेवलाय त्यामुळे हे होतंय. आता तुम्हाला बघायचं असेल तर आपण हे समजा कॉपी करू. आता हाच प्रॉम्प्ट आपण कॉपी केला. आपली जी नवीन विंडो, समजा तुमचं हे नवीन अकाउंट आहे, पहिलाच तुम्ही प्रॉम्प्ट असा टाकताय, हा टाकला इथे आणि मी इथे सेंड प्रॉम्प्ट एंटर केलं. बघा ते काम त्याचं चालू झालं. किती मिनिटात आला? तुमच्यासाठी तयार केलेला व्हॉट्सअप संदेश. बघा, श्री गणेश किराणा स्टोअर्स कोल्हापूर, गणेश उत्सवानिमित्त आपल्या कुटुंबासाठी खास सणासुदीची खरेदी आमच्याकडे करा. आकर्षक ऑफर्स उपलब्ध. साखर, तांदूळ, तूप वगैरे जे काय आहे, यात तुमच्याकडे काही स्पेशल वस्तू असतील, स्पेशल आयटम असतील, ते पण ऍड करू शकता. त्याने नाही दिलं तर तुम्ही तिथे वरती ह्या ज्या प्रॉम्प्ट मध्ये तुम्ही टाका की काय काय वस्तू पाहिजेत, त्याची किंमत द्यायची असेल तर किंमतही टाका तुम्ही. उत्तम दर्जा, योग्य दर, हे सगळं आलं. आपल्या कुटुंबासह अवश्य भेट द्या आणि सणाची खरेदी आनंदात पूर्ण करा. आजच भेट द्या. ते काय खाली काय म्हणते, गरज असल्यास हा संदेश अधिक उत्साही, अधिक विक्री केंद्रित किंवा इमोजी शिवाय साध्या व्यावसायिक शैलीतही तयार करून देऊ शकतो. म्हणजे तुम्ही एकच मेसेज हा विविध पद्धतीने त्याच्याशी इंटरॅक्शन करून, संवाद साधून तुम्ही बदलू शकता. तर हा काय एकदम सिंपल मेसेज झाला. यात काय नाहीये. तुमचं दुकान ठीक आहे, ज्यांना माहिती आहे ते येतील गणेश किराणा, ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी काय, फोन नंबर नाही, लोकेशन नाही, काहीच नाही. ही माहिती मला ऍड करायची. आता मी काय करणार, मग मी त्याला तसं सांगणार की बाबा रे, तुझा हा मेसेज तर ठीक आहे, पण मला आता त्याच्यामध्ये या दुकानाचा ऍड्रेस तुम्ही टाका, फोन नंबर, इन्स्टा हँडल असेल ते टाका, आणि गणपतीच्या उत्सवाची ऑफर आहे तर काहीतरी गणपती बाप्पा बद्दल सुरुवातीला लिहा, असं सांगायचं. आता त्यामुळे मग मी काय केलं, माझ्या त्या प्रॉम्प्टच्या बॉक्समध्ये गेलो. मी तिथे हे आता मी कॉपी पेस्ट करतोय. तुम्ही टाईप करा, मराठीमध्ये करा, किंवा मिंग्लिश आपण जे म्हणतो, जे मराठी इंग्लिशमध्ये लिहितो ते पण त्याला कळतं, ते पण तुम्ही तसं लिहू शकता. म्हणजे या दुकानाचा ऍड्रेस असं इंग्लिशमध्ये जरी लिहिलं तरी ते घेतं. हे मी ऍड केलं. आता हे माझा मेसेज सुधारण्यासाठी मी केला. आता यात ते बघा किती वेळात आलं, 2 सेकंदात. त्यांनी सुरुवातीला आरतीतल्या 2 ओळी टाकल्या, भावनिक आवाहन एक तयार होतं गिरायकांसाठी. खाली गणेश किराणा स्टोअर्स कोल्हापूर, बाकीचा मेसेज आधी सारखाच आहे. पत्ता त्याने ऍड केला. बघा किती छान पद्धतीने ऍड केलाय. तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये हे सगळं इमोजीन ते सर्च करा, टाका, ऍडजस्ट करा. किती वेळ जातो तुम्हाला माहित असेल. फोन आला, इंस्टाग्राम हँडल आला, आजच भेट द्या. जर हा संदेश व्हॉट्सअपवर अधिक लक्षवेधी बनवायचा असेल तर मी याला पोस्टर स्टाईल, बॉक्स, आयकॉन्स आणि आकर्षक लेआउटसह किंवा व्हॉट्सअप बिझनेससाठी ब्रॉडकास्ट फ्रेंडली आवृत्तीतही तयार करून देऊ शकतो. तेच स्वतः सजेस्ट करते की अजून तुम्ही कसं इम्प्रूव्ह करू शकता हा मेसेज. आता आपण समजा ह्यातला व्हॉट्सअपवर अधिक लक्षवेधी बनवायचा असेल तर याला पोस्टर स्टाईल, बॉक्स, आयकॉन आणि आकर्षक लेआउटसह द्या, असं आपण सांगूयात. आता त्याला इथे याला लेआउट सह द्या असं म्हणून आपण एंटर मारलं. आता बघा काय होतंय. बघा त्यांनी केलं, ऍडजस्ट केलं, बॉक्स स्टाईल दिली त्यांची. म्हणजे हे तुम्ही कॉपी करा, तुमच्या व्हॉट्सअपला टाका. का निवडाल आम्हाला आज, उत्तम दर्जाची उत्पादने, हे ऍड केलं बघा त्यांनी लगेच. त्याच्यानंतर तुम्ही जसं जास्त इंटरॅक्ट कराल, जसं तुमचा बिझनेस, तुमचं थिंकिंग त्याला कळत जातं ना, तसं ते स्वतःहून बऱ्याच गोष्टी करायला लागतं. चॅट जीपीटी आलं. आता हे सगळं झालं, पण तुम्ही म्हणतात ह्याचा टेक्स्ट मेसेज झाला. मला समजा बाबा फेसबुकला हा टेक्स्ट मेसेजच्या जोडीला एक भारी इमेज पण टाकायची, कारण इमेज जास्त अट्रॅक्टिव्ह वाटते. मी काय म्हणतो त्याला की मला याची फेसबुक पोस्ट करायची आहे, त्यासाठी अट्रॅक्टिव्ह इमेज द्या, पोस्टर किंवा बॅनर स्वरूपात. तर हे तुम्हाला दाखवतो मी. बघा मी मराठी इंग्लिशमध्ये लिहिलंय तरी ते बघा ते कसं काय बरोबर पिक करतं. झालं, त्याचं इमेज क्रिएशन चालू झालं.
बघा मंडळी, म्हणजे ही कल्पना आपण केली असती का 2 वर्षापूर्वी, की असं काही मला माझ्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये, पीसी वरती फुकटात अवेलेबल आहे. फक्त गुगल मेल पाहिजे, जीमेलचा ऍड्रेस पाहिजे किंवा फोन नंबर द्यायचा आहे. हे चॅट जीपीटी तुमच्यासाठी काम करायला तुमच्यापासून फक्त मोबाईल जेवढ्या अंतरावर आहे ना तुमच्या, इतकंच लांब आहे ते. रोज तुम्ही हे तुमच्या व्यवसायासाठी वापरू शकता. हे आपण फक्त मार्केटिंगसाठी सांगतोय, पण ह्याचा वापर तुम्ही तुमच्या व्यवसायात जी काय अडचण असेल, व्यवसायाचं जे काही काम करून घ्यायचं असेल, ते तुम्ही त्याला विचारा, ते तुम्हाला उत्तर देईल. तुम्ही ते आता आंधळेपणाने स्वीकारायचं पण नाहीये. ते आपण जे काही उत्तर आहे ते आपण व्यवस्थित वाचायचंय, त्याचा अर्थ लावायचा आहे. आपण अजून एक दोघांशी, आपल्या मित्रांशी, ज्यांची किराणा दुकान आहे त्यांच्याशी डिस्कस करायचंय आणि ते करून मग तो आपण निर्णय काय आहे त्याच्यावरती अंमलबजावणी करायची की नाही करायची ते ठरवायचंय. आता बघा, इथे ती इमेज जनरेट व्हायला तर तुमचं नेट कनेक्शन कसं आहे त्याच्यावरती थोडा वेळ लागू शकतो. पण बघा, आता मला सांगा की अशी इमेज करायला तुमच्याकडनं ग्राफिक डिझायनरने किती घेतली असते? भले तुमचा महिन्याचा रतीब असू दे त्याच्याकडे, पण कमीत कमी 300 ते 500 रुपये तरी त्याने घेतले असते. हे तुम्हाला आता फुकटात मिळालंय. काय झालंय? फुकटात मिळालंय. हे बघा, इतकं प्रोफेशनल काम त्याने करून दिलंय. जर तुम्ही तुमच्या दुकानाचा फोटो टाकलेला असेल, समजा तुमचं ऍक्च्युअल दुकानाचं स्ट्रक्चर चांगलं आहे, फ्रंटचा एक फोटो काढा, तुमचा स्वतःचा एक फोटो काढा, ते पण ह्याच्यात तुम्ही ऍड करू शकता. आलं का लक्षात? आता त्याने बघा, ही सगळी जी माहिती टेक्स्ट मेसेजची होती ती इमेज मध्ये बरोबर बसवली. अट्रॅक्टिव्ह इमेजेस, त्याचं सगळं डिटेलिंग एकदम सुपर फाईन केलंय. बघा, सगळे डिटेल्स आलेत. हे तुम्ही फक्त डाउनलोडचं बटन येतं इथे या बाजूला, इथे हे डाउनलोडचं बटन आहे, त्याच्यावरनं डाउनलोड करा आणि तुम्ही कुठेही वापरा. व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंस्टाग्रामला, ज्या साईज मध्ये पाहिजे त्या साईज मध्ये ते देते. म्हणजे तिथे ऍस्पेक्ट रेशो म्हणून जो हे आहे त्याच्यात तुम्हाला इंस्टाग्रामसाठी वेगळ्या साईजमध्ये, फेसबुकसाठी वेगळ्या साईजमध्ये येतं. त्यामुळे तुम्ही हे लाईक केलं तर त्याला कळतं की त्याचं काम तुम्हाला आवडलंय. आलं लक्षात? आता जनरली काय होतं, आजकाल सगळेच लोक असं साधं पोस्टर टाकतात, पण तुम्ही जर ओनर असाल आणि तुमचा स्वतःचा फोटो त्याच्यात पाहिजे असेल, जेणेकरून ग्राहकांना जास्त विश्वास वाटावा, दुकानाचा फोटो पाहिजे असेल, तर तो तुम्ही इथे प्लस मध्ये हे केलं की तुम्ही तो फोटो काढा, ऍड फोटो अँड फाईल्स म्हणा, आणि ते फोटो ऍड होतात. म्हणजे ऍक्च्युअल तुमच्या दुकानाचा फोटो, तुमचा फोटो तिथे येऊ शकतो. तर या पोस्टरमध्ये मला काय सुधारणा करून पाहिजे, तर मी त्याला सांगेल की मला या इमेज मध्ये माझ्या दुकानाचा फोटो आणि माझा फोटो ऍड करून द्या, बाकीचे डिटेल्स सेम ठेवा. आता हे असं तुम्ही देऊ शकता. आता माझ्याकडे काही तुमच्या दुकानाचा फोटो नाही किंवा तुमचा फोटो नाही, त्यामुळे मी काय करणार, मी थोडं चेंज करणार. मी काय म्हणणार, मला या इमेज मध्ये माझ्या काढून टाकणार टिपिकल किराणा दुकानाचा अट्रॅक्टिव्ह फोटो, आणि माझा फोटोच्या ऐवजी दुकान मालक, वय 45 वर्ष, मराठी, मेल, फोटो ऍड करून द्या, बाकीचे डिटेल्स सेम ठेवा. आता बघा गंमत बघा फक्त. आता तुम्ही थोडा वेळ घेईल ते. ह्याच्यात तुमचे ऍक्च्युअल फोटो टाका. तुम्हाला स्वतःचा ऍक्च्युअल नसेल टाकायचा, दुसरे काही चांगले डिझाईन करून पाहिजे असेल तर ते तुम्ही सांगा. असे ते इमेजचे ऑप्शन देते. असं नाही की एक करून झालं की आता ते मग रुसलं नाही, आता तुम्ही मला नाही जास्त विचारायचं, मला नाही ताण द्यायचा, असं नाही. तुम्ही त्याला काहीही विचारा. त्याचं चुकत असेल तर चुकतंय असं सांगा, कारण ते शिकतोय. आपण त्याच्याशी जसं इंटरॅक्शन करतोय ते तसं शिकत जातंय. त्यामुळे त्याचं चुकत असेल तर त्याला सांगा, वेळीच त्याला रोखा चुकीच्या दिशेने जाण्यापासून. आणि असं तुम्ही त्याच्याशी कितीही संवाद साधू शकता. जेवढा जास्त तुम्ही संवाद साधाल तेवढा
ते एक्सपर्ट होतं तुम्हाला जाणून घेण्यात, तुमच्या बिझनेसबद्दल तुम्हाला ह्या सर्व्हिसेस देण्यात. तुम्ही ह्याच्यातनं तुमचं व्हिजिटिंग कार्ड डिझाईन करू शकता. ह्याच्यातनं तुम्ही एखादं इंस्टाग्रामची रील करायची तुम्हाला दुकानातलं तुम्ही फुटेज घेतलं आणि त्या फुटेजमध्ये तुम्ही काय काय घेतलं हे त्याला सांगितलं आणि मला ह्याची स्क्रिप्ट दे, ते स्क्रिप्ट पण देते. तुम्ही ती स्क्रिप्ट फक्त वाचायची आहे, रेकॉर्ड करायची आहे आणि त्या व्हिडिओला ती स्क्रिप्ट व्हॉइस ओव्हर जोडला, झाला ना तुमचा रील तयार तुमच्या आवाजात. नंतर तुम्ही युट्यूबचे मोठे व्हिडिओ करू शकता, त्यासाठीची स्क्रिप्ट मागू शकता. अहो तुमच्या दुकानाचा लेआउट, तुमच्या दुकानाचे सगळे फोटो त्याला टाका आणि त्याला सांगा की याच्यासाठी बेस्ट लेआउट काय असेल, कलर कॉम्बिनेशन काय असेल, मला दुकानाचं इंटेरियर डिझाईन करायचंय, नवीन करायचंय, तर ह्याची ही एवढी एवढी जागा आहे, तर ही मी जास्तीत जास्त काय म्हणता येईल फायदेशीरपणे कशी वापरू शकतो, मी माझ्या शेल्फ जे आहे त्यात पुढे कोणती उत्पादनं ठेवू, मागे कोणती. म्हणजे जे मोठमोठ्या चेन करतात, म्हणजे हे जे काही रिलायन्स मार्ट असेल किंवा इतर मोठमोठे जे काही ग्रोसरी स्टोअर्स आहेत, हे जे करतात ह्यांना जे टूल्स अवेलेबल आहेत ते साध्या किराणा दुकानदाराला अवेलेबल झाले. ते आलं का लक्षात? हे सगळं तुम्ही करू शकता. हे एकदा तुम्ही फक्त डाउनलोड करा, तुमच्या प्ले स्टोअरमध्ये असेल किंवा आयफोनच्या ॲप स्टोअरमध्ये असेल, तिथनं हे डाउनलोड करा. फक्त साइन अप करायचंय, बाकी त्याला खर्च शून्य. तुमचा डेटाचा जो खर्च आहे तेवढाच, बाकी खर्च शून्य. ही सगळी माहिती, आता तुम्ही विचाराल हे कसं त्याला माहिती सगळं, ते हे काय एका दिवसात सांगण्यासारखी गोष्ट नाही, पण थोडक्यात सांगतो. गेल्या 25-30 वर्षात जेव्हापासून इंटरनेट अस्तित्वात आलं, म्हणजे साधारण 95 ते 99च्या काळात त्याचा जास्त प्रसार झाला. जेव्हा वेबसाईट्स आल्या लोकांच्या, जेव्हा लोक इंटरनेटवरती मटेरियल टाकू लागले, तेव्हापासूनचा डेटा ह्या चॅट जीपीटी, समजा उदाहरणार्थ आपण वापरतोय, तर चॅट जीपीटी वाल्यांनी हा सगळा डेटा एकत्र केलाय आणि तुम्हाला जी गरज आहे त्या पद्धतीचा डेटा ते तिथनं उचलतात, तो प्रोसेस करतात, तुम्हाला काय पाहिजे त्या हिशोबाने तो डिझाईन करतात आणि मग तुम्हाला तो समोर देतात. त्यामुळे मंडळी, हे 21व्या शतकातला फार मोठा वैज्ञानिक चमत्कार आहे. चमत्कार म्हणू शकत नाही तसं आपण, वैज्ञानिक असेल तर, पण आपल्यासाठी चमत्कारच आहे, कारण आपल्या हाताशी आहे मोबाईल. साध्या मोबाईल स्मार्टफोनमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवसायाच्या करू शकता. आपण बऱ्याच वेळा जेव्हा गिराईक नसतं तेव्हा विचार करत असतो की माझा व्यवसाय कसा वाढवायचा, माझ्याकडे नवीन गिराईक कसं येईल, जुनी गिराईकं कशी टिकवायची, त्यांना अजून कशा जास्त सर्व्हिसेस द्यायच्या, मी काय करू शकतो, अजून साईड बिझनेस काय करू शकतो कमाई वाढवण्यासाठी. या सगळ्या आयडिया हे चॅट जीपीटी तुम्हाला देऊ शकतं. फक्त तुम्ही योग्य प्रश्न विचारला पाहिजे, तो तुम्ही असा रिफाईन केला पाहिजे, फाईन ट्यून केला पाहिजे आणि मग ते तुम्हाला आयडिया देऊ शकतं. 10, 15, 20 अशा किती. एकदम असं नका सांगू की मला 100 आयडिया द्या. टप्प्याटप्प्याने जायचं. मला 5 आयडिया द्या. 5 मधली तुम्हाला एखादी आवडली तर ह्याच्याबद्दल मला अजून काय एक्सप्लेन करून सांगा. ह्याच्यात एखाद्या आयडियाच्या अजून खोलात जा आणि हा सगळा डेटा तुम्हाला तिथे सेव्ह राहतोय तुमच्या ह्याच्यामध्ये. चॅट जीपीटीच्या जे साईड पॅनल असतं, हे इथे साईड पॅनल आहे. ह्या साईड पॅनलला तो सगळा तुमचा डेटा सेव्ह राहतोय. आलं का लक्षात? आता ही इमेज त्याने तयार केलेली असणार आहे 100%. असं आता हे किराणा दुकानदाराचं उदाहरण आपण सांगितलंय. हे तुमचं मेडिकलचं दुकान, हार्डवेअरचं दुकान, चपलांचं दुकान, अजून काय काय असेल. आता बघा, मी काय त्याला म्हटलं होतं, मला या इमेजमध्ये टिपिकल किराणा दुकानाचा अट्रॅक्टिव्ह फोटो आणि दुकान मालक वय 45 वर्ष, मराठी, मेल म्हणजे पुरुष, फोटो ऍड करून द्या, बाकीचे डिटेल्स सेम ठेवा. बघा त्याने काय केलं, आहे का नाही? आता इथे तुमचाही फोटो असू शकला असता जर तुम्ही प्लस साइन वर हे करून तुमचा फोटो तिथे अपलोड केला, तुमच्या किराणा दुकानाचा फोटो अपलोड केला, तिथे तो आला असता. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, गणपती बाप्पा मोरया. त्याने ते बरोबर सगळं ऍडजस्ट केलं. खाली ऑफरचे डिटेल सेम ठेवले, फोन नंबर सगळं दिला. मंडळी, काय पाहिजे अजून? मला तुम्ही सांगा काय पाहिजे अजून. हे तुम्ही लाईक केलं तर त्याला कळेल.
त्याने केलेलं काम तुम्हाला आवडलेलं आहे. मंडळी, असंच तुम्ही प्रत्येक बाबतीत कोणतीही शंका आली, बिझनेस बद्दल, पर्सनल लाईफ बद्दल, मुलांच्या शिक्षणाबद्दल, कसलीही शंका तुम्ही ह्या ChatGPTला विचारू शकता आणि ते तुम्हाला उत्तर देईल. ते उत्तर वाचून मग तुम्ही तो सारासार निर्णय घ्यायचा आहे. हे उत्तर पटत असेल तर तुम्ही इम्प्लिमेंट करायचंय, पटत नसेल तर त्याला परत विचारा. तुमच्या मनातल्या शंका जेवढ्या तुम्ही त्याला विचाराल तेवढं ते रिफाईन होत जाईल. म्हणजे आजच्या पुरतं इतकंच. हा व्हिडिओ आवडला असल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपल्या सगळ्या दुकानदारांसाठी हे एक भन्नाट टूल आपल्या हाताशी लागलेलं आहे. याचा वापर जास्तीत जास्त करा. सोशल मीडिया थ्रू आजकाल सगळं चालतं. आपण इतरांचे रील बघत असतो, त्या कपड्याच्या दुकानवाल्याचं रील्स येतात, त्याचे रील येतात आणि मला काहीच जमत नाही, मला तांत्रिक नॉलेज नाही असं म्हणून आपण हातावर हात धरून बसतो. तसं बसायची गरज नाही. जर तुम्हाला मोबाईल मधलं जास्त काही कळत नसेल तर तुमचा जो 10वी-12वीचा मुलगा शाळा कॉलेजमध्ये शिकणारा, त्यांना मोबाईल मधलं फार उत्तम कळतं, त्यांना हा व्हिडिओ दाखवा, त्यांना हे ChatGPT बद्दल सांगा. ते आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अभ्यास सांभाळून, म्हणजे अभ्यासातनं 15 मिनिटं काढून आपला पोरगा आपल्याला किंवा मुलगी आपल्या दुकानाची जाहिरात तयार करून देऊ शकते किंवा त्याच्याबद्दलचं इतर काही गोष्टी करून देऊ शकते. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सर्व दुकानदारांपर्यंत महाराष्ट्रातल्या हा पोहोचला पाहिजे, कारण हे टूल आपल्या हाताशी आहे, फुकट आहे आणि आपण जसं आपल्या व्यवसायाचं आपल्या डोक्यात सगळी गणितं असतात, आपण जेवढा विचार करतो तेवढा कोणी करत नाही आपल्या व्यवसायाचा. तो विचार तुम्ही शब्दात त्या ChatGPTला सांगा. ChatGPT तुम्हाला भन्नाट, अक्षरशः भन्नाट मदत करू शकते. त्यामुळे तुम्ही आता गोल्ड इज ज्ञान हे आपलं जे चॅनल आहे, याच्यावर आपण सगळे जे काही व्यावसायिक आहेत, छोटे व्यावसायिक, मध्यम व्यावसायिक, या सगळ्यांच्या माहितीसाठी असे व्हिडिओ टाकत जाणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला तर कळेल. आणि तुम्हाला काय वाटतं, हे ChatGPT तुम्हाला आधी माहित होता का? तुम्ही असा वापर करत होता का? तुमचा अनुभव काय आहे ते सांगा. आणि नसेल तर हे करून झाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं ती पण प्रतिक्रिया ऐकायला आम्हाला आवडेल. तर भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.